खेड राजगुरुनगरमध्ये गॅससाठी ग्राहकांचा संताप. तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ. खेड पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या राजगुरुनगर शहरात सध्या घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा जाणवत आहे. गॅस मिळवण्यासाठी ग्राहकांना चक्क पहाटेपासून रस्त्यावर तासनतास रांगेत उभे राहावे लागत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नेमकी परिस्थिती काय? गेल्या काही दिवसांपासून गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यानं राजगुरुनगरमधील गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा हाल होत असून अनेक वेळा रांगेत उभे राहूनही सिलेंडर संपल्याचं सांगण्यात येते. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मुख्य समस्या वेळेचा अपव्यय. घरकाम आणि नोकरी सोडून नागरिकांना सिलेंडरसाठी अर्धा दिवस रस्त्यावर घालवावा लागत आहे. पुरवठ्यात अनियमितता. गॅस वितरणाचं योग्य नियोजन नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप ग्राहक करत आहेत. वाहतुकीस अडथळा. रस्त्याच्या कडेला लागलेल्या या रांगांमुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी देखील होत आहे. आज आपण राजगुरुनगर शहरामध्ये आलेलो आहोत. तर गॅससाठी जे नंबरला आहेत तर त्यांच्याकडे जाणूया. भाऊ, गॅस मिळतोय का वेळेत? वेळेत भेटतच नाही. आता जवळपास 100ची लाईन आहे, तरी पण गॅस भेटेल की नाही याची शक्यता कमी आहे. कारण तिकडे पण गाडी आलेली आहे, टाक्या कधीही संपतील. मग तुमची अपेक्षा काय आता एजन्सीवाल्यांकडनं? आमची तर अपेक्षा अशी आहे की त्यांनी गॅस आम्हाला दिला पाहिजे. कारण आता डेली नीड्समध्ये आपल्याला लागतच आहे. नाही भेटल्यावरती शेवटी आपल्याला परत एकदा चूल पेटवावं लागणार आहे. म्हणजे तुमचं मत असं आहे का जर गॅस भेटला नाही तर पण आता चुलीला सरपण तरी आहे का? हा, चुलीला सरपंच शहरी भेटेल भागात कुठून गावाकडे. आणणार तुम्ही? गावाकडे भेटेल फक्त, पण शहरी भागात अवघड आहे असं शहराकडच्या ठिकाणी. धन्यवाद.